साधी माणसं या मालिकेच्या 15 मेच्या भागामध्ये पंकजला फायनली आपल्या अकाउंटला पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो। पंकज खूप खुश होतो। त्याच वेळेला पंकजला बदलायचे कपडे घेऊन आता त्याचा भाऊ आल्यावरती दादा हे कपडे बदलायचे आहेत असं म्हणत तो पंकजला कपडे बदलायला जायला सांगतो। पंकज रूम मध्ये येतो आणि हे कपडे घालून आता बाहेर मला जायचंच नाहीये, इथून ताबडतोब पसार व्हायचं असं म्हणत पंकज तिकडून आता पळायच्या तयारीत असतो। तोपर्यंत इकडे आता बाजूच्या काकू दृष्ट काढत असतात आणि खरंच निरूपा इतकी सुंदर सून मिळालेल्या निरूपाला भाग्य उजळले बरं का निरूपाचं असं म्हणत आता मीराचं कौतुक करत असतात। तोपर्यंत सुजित कुमारचा माणूस आता सुजित कुमारला फोनवरती अपडेट देत असतो की नवरा मुलगा कापड बदलायला रूम मध्ये गेलेला आहे। सुजित कुमार म्हणतो मग वाट कसली बघताय, ताबडतोब जा आणि तिथूनच त्या नवऱ्या मुलाला किडनॅप करा आणि कपडे बदलायला गेलेल्या नवऱ्या मुलाच्या जागी मी येऊन उभा राहतो, ताबडतोब अदलाबदली करून घ्यायची आहे असं म्हणत सुजित कुमार आता मात्र पंकजला किडनॅप करण्याचं प्लॅनिंग करून आपण त्या ठिकाणी लग्नाला उभं राहायचं प्लॅनिंग करत असतो। इकडे तोपर्यंत सगळे विधी होतात। गुरुजी म्हणतात आतापर्यंत मी इतकी लग्न पाहिली ना, पण इतकी लग्न पाहिली तरी सुद्धा मला हे कळत नाहीये की नवरी मुलीला यायला आतापर्यंत लेट होत होता लग्नामध्ये, पण हे तर अजब गजबच आहे, पहिल्यांदा नवरा मुलगा लेट येत आहे असं म्हटल्यावरती आता मात्र सुधाकर चिडतो आणि पंकजला बोलवायला येतो। पंकजने तोपर्यंत कपडे काढलेले असतात, पण तो लग्नाचे कपडे घालणार नसतो तर तिसरेच कपडे घालून पळून जाणार असतो। त्याच वेळेला तिकडे आता सुधाकर येतो आणि पंकज काय चाललंय तुझं, पहिला तो मोबाईल दे इकडे आणि चल लग्नाला असं म्हणत तो पंकजचा मोबाईल काढून घेत असतो। पंकज म्हणतो जर तुम्ही माझा मोबाईल काढलात ना तर मी लग्नाला येणारच नाही, आत्ताच आत्ता हे लग्न मोडलं म्हणून सांगेन, तो मोबाईल द्या पहिला माझा असं म्हणत पंकज तो मोबाईल मागतो। सुधाकरचा नाईलाज होतो, घे बाबा घे, पण लवकरात लवकर तयार होऊन ये, अरे सगळे तिकडे चर्चा करतायत, काय असं करतोयस तू असं म्हणत पंकजला ओरडत आता सुधाकर त्याला मोबाईल देतो आणि खाली येतो। पंकज मात्र लग्नाचे कपडे न घालता आता आपले रेग्युलरचे कपडे घालतो, आपला मोबाईल घेतो आणि ताबडतोब तिथून रफूचक्कर होत असतो। पण या कपड्यामध्ये बाहेर कसं यायचं म्हणून तो आता वेश पलटण्याचा विचार करत असतो। तोपर्यंत सत्या इन्स्पेक्टरला सांगत असतो साहेब तुम्ही माझ्यासोबत यायची काय गरज होती, मी ताबडतोब एकटा घरी आलो असतो, पैसे घेतले असते, तुम्हाला आणून दिले असते, एवढी काही मी फसवाफसवी नसती केली साहेब। यावरती मग मात्र ते इन्स्पेक्टर म्हणतात अरे काहीतरी प्रोटोकॉल असतात की नाही, प्रोटोकॉल पाळल्याशिवाय आम्ही तुला सोडू शकत नाही असं म्हणत ते आता सत्याला घेऊन लग्न मंडपात येत असतात। इकडे आता पाहत असतो पंकज तर बाहेर बरीच माणसं आहेत, काय करू काय करू, मग तो आपले कपडे बदलतो, त्याच्यावरती वेगळेच कपडे घालतो आणि आचारी वगैरे असं कोणीतरी वाटेल असा वेश बदलून बाहेर निघतो। इकडे सुजित कुमार वाट पाहत असतो ती आपल्या माणसांच्या फोनची, जेणेकरून पंकजला किडनॅप करता येईल। इकडे लग्नाचे बरेचसे विधी होतात, नवरा मुलगा का येत नाही, लग्न मंडपामध्ये चर्चा रंगते की नवरा मुलगा राहिला कुठे, नवरा मुलगा राहिला कुठे। सुजित कुमार खुश होतो, बहुतेक माझ्या माणसांनी पंकजला किडनॅप केलेलं दिसतंय म्हणून तो खुश होत असताना इकडे आता ताबडतोब सुधाकर म्हणतो अरे जा बघ जा दादा तयार झाला की नाही असं म्हणत तो पंकजला तयार झाला की नाही पंकज हे पाहण्यासाठी आपल्या छोट्या मुलाला पाठवतो। इकडे सुजित कुमार खुश असतो, बाकी सगळे स्टेजवरती अस्वस्थ असतात की का नाही बरं अजून आलेला आहे पंकज, सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं। पण पंकज इकडे कपडे बदलून आचाराचा वेश घेऊन धूम धडाक्यात पलायन केलेलं असतं, कोणाच्याही हे लक्षात येत नसतं। मीरा बिचारी इकडे पंकजची वाट पाहत आता लग्न मंडपात उभी असते। पंकज तोंड लपवून आता पळून जाणार, पण तितक्यात तिथे आता सत्या आणि इन्स्पेक्टर येतात। सत्या पाहत नाही पंकजला, पण बाकी सगळे म्हणजे सुजित कुमारांची माणसं ही पंकजला पाहतात आणि ज्याला आपण किडनॅप करणार आहोत तो तर इथून पळून निघालाय, आता काय करायचं, बॉसला कळवूया का असा विचार करत ते ताबडतोब सुजित कुमारला कॉल करतात। सुजित कुमारला कॉल काही लागत नाही, मग धावत पळत येऊन सुजित कुमारला भेटतात आणि म्हणतात दादा खूप मोठा लफडा झालाय, म्हणजे नवरा मुलगा मंडपातून पळून गेलाय, अहो तो पळून गेलाय, आम्ही स्वतः पाहिलं त्याला पळून जाताना। सुजित कुमार म्हणतो मग, त्यावरती म्हणतात पकडू का त्याला, पकडू का, यावरती सुजित कुमार म्हणतो नाही नाही हे सगळं देवानेच घडवून आणलंय, म्हणजे देवाला सुद्धा पंकज सोबत मीराचं लग्न घडवायचं नाहीये, माझ्यासोबत लग्न घडवायचं आहे आणि म्हणूनच देवाने हे सगळं घडवून आणलेलं आहे असं म्हणत सुजित कुमार जाऊ दे तो पळाला तर पळाला, आता माझं लग्न तर होणार ना असं म्हणत देवाचे आभार मानत बसतो आणि स्वतःवरतीच खुश होतो। इकडे आता सुधाकरने पाठवल्यावरती त्याचा छोटा मुलगा पंकजला शोधण्यासाठी येतो। दादा दादा कुठे आहेस तू असं म्हणत वॉशरूम मध्ये पाहतो,
पूर्ण रूम पाहतो पण त्याला पंकज कुठेच दिसत नाही। मग तो अस्वस्थ होतो आणि विचार करतो दादाला कॉल करून बघतोय आणि तो पंकजला कॉल लावतो। पंकजला कॉल लावला असता पंकज काही कॉल उचलत नाही। मग मात्र तो अस्वस्थ होतो, कुठे गेला असेल दादा? त्याला काही कळत नाही की अचानकपणे पंकजने हे काय मांडलंय, तो गेला तरी कुठे? आणि तो पंकजला शोधण्यासाठी इकडे तिकडे येत असतो। फोन लावतो, पंकज काही फोन उचलत नाही। आता बसा बोंबलत, मी इथून पळालो असं म्हणत पंकज स्वतःवरती खुश होत तिकडून निघतो। मग मात्र त्याचा छोटा भाऊ खूप अस्वस्थ होतो आणि त्याच वेळेला पंकजची एक चिठ्ठी त्याला सापडते। पंकजने चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मी हे लग्न करू शकत नाही, मी हे मंडप सोडून पळून चाललेलो आहे। पंकजची चिठ्ठी वाचल्यावरती आता छोट्या भावाला खूप मोठा धक्का बसतो। काय करायचं असं म्हणत तो मांडवात येतो। घाबरा होत तो सुधाकरला आवाज द्यायला लागतो। सुधाकर म्हणतो, अरे काय झालं? पंकजला आण, मला कसलं बोलवतोयस? अरे इकडे लग्न घटिका समीप आले, लवकर आण पंकजला, त्याचं चाललंय तरी काय? असं म्हणत सुधाकर आता आपल्या छोट्या मुलाला अरे काय चाललंय, बोल बोल असं म्हणत असतो। पण तो म्हणतो, बाबा इकडे या तुम्ही। यावरती ते म्हणतात, काय झालं बोल? त्यावरती तो सांगतो, दादा पळून गेलाय। सुधाकर म्हणतो, नाही असं शक्य नाहीये, त्याने मला वचन दिलंय, तो पळून कसं जाईल? अरे मगाशी मी त्याचा मोबाईल घेतला होता, त्याचा ज्या वेळेला मोबाईल घेतला तेव्हा त्याला राग आला होता म्हणून कदाचित तो माझी मस्करी करत असेल। अरे बघ जा, बाथरूम मध्ये वगैरे कुठेतरी असेल। यावरती मुलगा सांगतो, नाही बाबा, तो बाथरूम मध्ये नाही, कुठे नाही, मी सगळं बघितलं। आता ही तुम्ही चिठ्ठी वाचा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल। त्यावरती चिठ्ठी वाचतात आता मात्र सुधाकरला धक्का बसतो। चिठ्ठीमध्ये असलेला मजकूर हा असा असतो, मी या लग्नाला होकार दिला असला तरी मी हे लग्न करू शकत नाही। हे लग्न मोडून मी इथून कायमचा निघून जात आहे। मी मला शोभेल अशा, मला आवडणाऱ्या मुलीसोबत मला आवडेल असं आयुष्य जगायला निघतो आहे। त्यामुळे कोणीही मला शोधण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत आता मात्र तुमचाच पंकज ही चिठ्ठी वाचतात सुधाकरला जबरदस्त धक्का बसतो। सुधाकर हादरतो आणि म्हणतो, नाही रे, ही चिठ्ठी पण त्याने प्रँक केला असेल, तुला कळतंय का? अरे मगाशी मी ओरडलो ना तेव्हा त्याने धमकी दिली होती मला की मी लग्न करणार नाही आणि तेच तो करत असेल, जा बरं तू परत एकदा बघून ये म्हणून। यावरती मुलगा म्हणतो, नाही खरंच मी फोन पण लावला, तो माझा फोन पण उचलत नाहीये, आपल्या सगळ्यांना धोका देत तो निघून गेलाय। आता सुधाकरला जबरदस्त धक्का बसतो। तोपर्यंत काय झालं, आणा की नवऱ्या मुलाला अशी आरोळी मंडपातून येत असते। काय झालं, कुठे आहे पंकज? सगळी लोक चर्चा करायला लागतात, पंकज कुठे गेला सगळ्यांची चर्चा होते। आता नक्की लग्नामध्ये काय घडणार? सुधाकरला ही धरणी दुबंगावी आणि आपल्याला या धरणीने पोटात घ्यावं असंच वाटत असतं आणि आता सुधाकर हतबल होतो, इकडे तिकडे परत शोधण्यासाठी जातो पण पंकजचा काहीच पत्ता लागत नाही, कारण पंकज पळून गेलेला असतो। आता मात्र सुधाकर म्हणतो, आता काय करायचं? या लग्न मंडपामध्ये कुणाला समोर जाऊ, मी काय करू? म्हणून पुन्हा एकदा आपले खात्री करण्यासाठी सुधाकर आता रूम मध्ये येतो। रूम मध्ये आल्यावरती तो पुन्हा इकडे तिकडे पाहतो, सगळं काही पाहतो, पण बाशिंग आणि सगळं लग्नाचे जे आभूषण असतात ती तोडून पंकज पळून गेलेला असतो। लग्नाचे कपडे पण तिकडे अस्ताव्यस्त पडलेले असतात। आता सुधाकरची खात्री पटते की नाही, हा आपल्याला पळवून नक्कीच गेलेला आहे। सुधाकर हतबल होतो, रडायला लागतो, काय केलंस? मला वचन दिलं होतंस की तू हे लग्न करशील। यावरती मुलगा त्याला सावरतो। त्यावरती आता सुधाकर म्हणतो, काय तोंड दाखवून मांडवात जाऊ मी? इकडे मांडवामध्ये सुधाकर येतो, काय झालं? अहो पंकज कुठे आहे? या प्रश्नांना काय उत्तर द्यावं त्याला काही कळतच नसतं, काय करावं म्हणून सुधाकर इकडे तिकडे पाहतो आणि पंकज पळून गेलाय हे अख्ख्या मांडवभर होतं। कुठे गेला म्हणून आता त्याची आई सुद्धा येते, काय झालं पंकजला असं म्हणत इकडे तिकडे सगळे जण पाहतात, पण पंकजचा कुठे पत्ता नसतो आणि या सगळ्यामुळे आता मात्र सिच्युएशन खूप पॅनिक होते। कुणालाच कळत नाही की पंकज कुठे आहे। मीरा इकडे तिकडे पाहत असते, तोपर्यंत सगळीकडे बातमी पसरते, पंकज पळून गेला। मीराची आई चिडते आणि काय केलं हे तुम्ही सुधाकरराव? तुम्हीच तर आम्हाला वचन दिलं होतं की तुम्ही पंकज सोबत लग्न लावाल, तुम्हीच आमच्याकडे ही मागणी घेऊन आलात, आता आमच्या मुलीने कुणाला तोंड दाखवायचं, कुणाशी लग्न करायचं असं म्हणत एका आईची व्यथा आता मात्र सुधाकरला समजते। सुधाकर आपली पगडी काढतो, तिच्या समोर ठेवतो, मी तुमचा दोषी आहे, जी शिक्षा द्यायची ती मला द्या असं म्हणत असताना तिकडे आता पोलिसांच्या समोर सत्या येतो। सत्या आल्यावरती आता सत्या आणि आता इकडे मीरा या दोघांचं लग्न होणार आहे। दोघांचं लग्न होताना आता अनेक अडचणी येणार आहेत, दोघांना लग्न निभवायला अनेक अडचणी येणार आहेत।
पण या अडचणींवरती मात करत सत्या आणि मीरा कसे एकत्र येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे.